नमस्कार, मी हेमंत देसाई। तुम्हाला पूजा चव्हाण हे प्रकरण आठवत असेल, तिची आत्महत्या, त्यानंतर संजय राठोड यांच्या दिशेने आरोप करण्यास सुरुवात झाली, जे आज मंत्रिमंडळात आहेत फडणवीसांच्या। त्यावेळी असा युक्तिवाद फडणवीसांकडून करण्यात आला की पूजाच्या आईवडिलांची काही तक्रार नाही आहे, त्यामुळे त्या प्रकरणावरती पडदा पडला आणि संजय राठोड आज प्रतिष्ठितपणे सगळीकडे फिरतायत मंत्री म्हणून। ज्यावेळी दिशा सायलेन्सचं प्रकरण निघालं तेव्हा त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आणि आदित्य ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा उपद्व्याप करण्यात आला। पण दिशाच्या आईवडिलांची कुठलीही तक्रार नव्हती। त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आईवडिलांना पत्रकार परिषदेमध्ये आणण्यात आलं आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या तक्रारी आहेत म्हणून। आता त्यांनी तक्रार केल्यावरती मग आम्ही काय करणार, आम्हाला तपास करणं भाग आहे, असं सरकार, महायुती सरकारचं म्हणणं पडलं। बघा हे कसे करतात। मग आता डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे। दुर्दैवी हा प्रकार आहे आणि याबाबत SIT नेमा, कारण तिच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याबाबत वरून राजकीय दडपण होतं असं बोललं जात आहे। मग संपदाच्या आईवडिलांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल की याची SIT नेमा, याची चौकशी करा आणि तिची हत्या आहे असंच आम्हाला वाटतं आहे, तर हा खून आहे असं आम्हाला वाटतंय, असं तिच्या आईवडिलांचं मत आहे, तर मग आता याची निपक्षपातीपणे चौकशी होईल का? कारण आईवडिलांचंच मत आहे आणि भाजपचं मत असं आहे की आईवडिलांनी भूमिका घेतली तर आम्हाला चौकशी करणं भाग आहे। मग अशी चौकशी होईल का SIT स्थापन करून, आणि ज्यांच्या दिशेने बोट केलं जात आहे, रणजित निंबाळकर जे माजी खासदार आहेत ते आणि त्यांच्या जवळचे लोक, त्यांची ही चौकशी होईल का? याचंच उत्तर फडणवीस तुम्ही द्याल का?